काय म्हणावं आमचं भेळ प्रेम आहे. ए मला भरव. पाणीपुरी. हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे सोनी मराठीवरील आपल्या लाडक्या कलाकारांना घेऊन. आणि खास निवेदिताला आज चाट खायचं मन झालं, कारण का असीमसुद्धा नाही आहे, तर तिला शेअर करायला कोणी नाही आहे, ती ताव मारू शकते म्हणून ती यशोधनला घेऊन चाट हाऊसमध्ये आली आहे. ह्या चाट हाऊसचं नाव खूप इंटरेस्टिंग आहे, ते आपल्याला ना यशोधनच करून दाखवेल. काय कुठल्या चाट हाऊसमध्ये आलो आपण? आपण आलोय चाट हाऊस मध्ये. बरं, हे अतिशयोक्ती नाही आहे, अजिबात खरंच नाव आहे. चाट हाऊस. आणि ऐतेशा का हे असं नाव आहे? ते नाव असं आहे कारण चाट हे युजली असं आंबट तिखट आणि असं जे म्हणजे तो जो आवाज जो आहे ना तो आपल्या असं मनात चालू असतो जेव्हा आपण चाट आयटम चा विचार करतो तेव्हा. सो त्यासाठी त्यांनी तो असं ठेवला आहे. ते मला फार जमत नाही आहे पण यशोदाला व्यवस्थित जमतंय. अशी येता येता ऐतेशा म्हणाली की मला फार काही नको आहे, मी थोडंच काही खाईन, पण आता इथे आल्यावर हां पाणीपुरी चालेल, हां शेवपुरी पण खाईन मी, ठीक आहे. पण जसं मी म्हणाले की आज तुमच्या दोघांची डेट आहे आणि त्यात तुझं माझं सपांची टीमसुद्धा आपल्याला जॉईन झाली आहे. सो ताव मारायला रेडी आहात? हो. आम्ही एका व्यक्तीला खूप वाईट सवयी लावतोय कारण प्राजक्ता खूप हेल्दी. आम्ही एका व्यक्तीला वाईट सवयी लावतोय कारण प्राजक्ता खूप हेल्दी खाते. सो ती आज आमच्या मैत्रीपोटी इथे आलेली आहे. आणि आता जस्ट तिचं डाएट विचारत होतो. डाएट विचारत होतो पण ती म्हणाली की ती एक दिवस आमच्यासाठी चीट करणार आहे. सो होऊन जाऊ दे. घास भरव तिला आणि आपण सुरुवात करू. आणि वीरू तू पण तिला घास भरव. हां सगळ्यात मोठावाला जो आहे कसं आहे हे बघा, इकडे इकडे प्रेम वेगळंच चाललंय. आमचं भेळ प्रेम आहे. ए मला भरव. पाणीपुरी. म्हणजे यशोधन रोमॅन्टिक होता हे आम्हाला माहीत होतं, पण स्वतः सांगतोय मला बरं. हा. याला काय म्हणावं वा दहीपुरी. मस्त. हे काय दही दहीपुरी. तू घे ना. मी तुला पण भरू शकते. चमचा सोडायचंय पोरांनो, चमचा नाही. अरे तो अडकतो तो असा चमचा. Cheers. चिअर्स. पुऱ्या संपल्या त्यांच्या. शेवपुरी देव शेवपुरी देवपुरी म्हणतात. शेवपुरी दहीपुरी. तर मुंबईत आपण सगळं नेहमी खातो बीचवर किंवा जुहू बीचच्या शेजारी बरेच असतात, पण ही टेस्ट काहीतरी वेगळी आहे. प्रत्येक ठिकाणाची टेस्ट वेगळी असते आपण असं म्हणतो. खूप वेगळं आहे. मी पहिल्यांदा ना हे बसून खातोय. हां हे सगळं उभे राहून खाण्याच्या पद्धत, पण आज माझा जरा निवांत बसून मजा येते आणि टेस्ट पण खूप चांगली आहे. मजा. एवढे सगळे प्रकार आहे खायला. आता कसं बोलणार हे खायचं पण आणि बोलायचं पण. तुला आवडलं का? हो, माझ्यासाठी वेगळंच आहे. तुझं हे रोजचं नसेल ना? रोजचं नाही, म्हणजे आमच्या तालमीत तर अलाउड, पण मी पाव पण खात नाही, म्हणजे काहीच खात नाही. पण एखादा दिवस चीट डे म्हणून चालतो. उद्याच्या दिवस जास्त वर्कआउट करायचा, आज खायचं. करेक्ट, माझं पण तेच आहे. पण आता समोर आलंय म्हटल्यावर लागू दे ना, एवढं काय त्याच्या. वा वा घे. पण आपण आता संकेतच्या इलाक्यामध्ये आहोत, म्हणजे तो इथे राहिला आणि इथल्या काय काय छान छान गोष्टी मिळतात त्याला माहिती आहे. पण तुला ही टेस्ट खूप दिवसांनी घेतली आहेस असं? आणि मुळात मी ज्यावेळी इथं होतो त्यावेळी हे शॉप नव्हतं इथं. आणि हा उस्मानपुरा एरिया आहे. इथं हा एरिया क्लासेससाठी खूप फेमस आहे. 11-12 नंतर, म्हणजे 11-12साठी आपण जे सायन्सचे क्लासेस करतो ना बाहेर, ह्या एरियात खूप सारे क्लासेस आहे. मी इथंच राहायला होतो मागच्याच चौकात. आणि त्या चौकात एक साऊथ इंडियन फूडचा पण एक शॉप आहे, तिथं पण सुंदर साऊथ इंडियन मिळतं. अशोक सुद्धा मुंबईला जाऊन कॉम्पन्सेट करणार आहे, एवढं खातोय आणि जिम करावी लागणार आहे है ना. पण मुंबईला असं जाणं होतं आता हल्ली शूट्समुळे किंवा असं पाणीपुरी खाणं?
आमचा सेट मुंबईतच आहे, ह्यांचा नाशिकला आहे. आणि आमच्या सेटच्या गल्लीच्या ओपनिंगलाच बरेचसे स्टॉल्स आहेत. पण अजूनपर्यंत आम्ही येतो खूप सकाळी शूट करायला आणि जातो खूप उशिरा, तोपर्यंत ते स्टॉल्स उघडलेलेच नसतात. पण हां, म्हणजे मुंबईत तर गल्ली गल्लीमध्ये तुला हे दिसेलच. माझं तर हे नेहमीचं खाणं नाही आहे. मी जास्त फास्ट फूडवाला आहे, बंदा नाही आहे. पण कधीतरी मूड झाला तर मग दाबून खातो. मग आता काय म्हणायचं, झाला असं म्हणायचं का? आता मूड बनवला ना तो आपण. चला प्लेट शिफ्ट करा. पण खरंच खूप छान वाटलं. म्हणजे टेस्ट पण खूप चांगली आहे आणि खूप आयटम्स आहेत आपल्याकडे. सो एक एक आपण टेस्ट करू शकतो. खाऊ. हा नाही 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 नाही. बरं, शाळेतल्या अशा काही आठवणी तुम्हाला आठवतात का? कारण का नेहमी असं असतं की बस स्टॉपवर दिसलं की आईकडे हट्ट करायचा की बाई भेळ हवी आहे किंवा आई पाणीपुरी खायची आज, असं काही आठवतं की मी पहिल्यापासूनच आगाऊ होते आणि आमच्या शाळेच्या मागच आहे ना हरभऱ्याचं झाड होतं आणि ब्रेक झाला मधला, हरभरा आणला सगळ्यांनी हरभरा आणला. ब्रेक संपला, मग हरभरा राहिलेला आणि आम्ही एक ते बॉक्स असतो ना त्यात आम्ही जाळलेला म्हणजे हरभरा हुरडा समथिंग आणि ठेवला बॅक बेंचला मधीच आणि जाळलेला होता, आतमध्ये होतं. टीचर आल्या, क्लास सुरू झाला, मधनं असा धूर यायला. मॅडम म्हणते धूर कुठून येतोय, धूर कुठं काय माहिती, कुठं पाय घालतो हे घालतो काय नाही, धूर आल्या. परत अच्छा तुमची हुरडा पार्टी चाललेली. हो, अशी आमची लय धमाल. चिंचा बोर भरपूर खाल्लेत मी, म्हणजे डांबराने. कारण मी गावाकडची ना, मला चाट वगैरे असलं काय म्हणजे नाहीच. जातानी ह्याचं झाड लागलं तोडलं, त्याचं झाड लागलं तोडलं, चिंचा बोर, कुठं पेरूस ढापायचा बागेत, कुठं काय, हे प्रकार लय केलेत मी. संकेत, तुला कधी म्हणजे प्राजक्ताने हरभऱ्याच्या झाडावर चढवलंय का? अरे हे नाही. कशाला राजश्री मराठी रे, सगळीकडे कशाला प्रचार करायचा, जाऊ दे ना. माझा पण एक म्हणजे असा किस्सा आहे. आमच्या गावात ना बुधवारी बाजार भरतो, बाजार गाव आहे आमचं. आणि बाजारात ना एक आमच्याकडं अननस विकायला यायचा आणि त्याचा एक टिपिकल टोन होता ते विकताना. तो किती दूरपर्यंत असला ना तरी कळायचा अरे हा आला. आणि काहीच नाही, साऊंड नाही, माईक नाही, काहीच नाही त्यावेळेस. काही म्हणजे मी ज्यावेळेस पहिली दुसरीत असेल त्यावेळेस, तर त्याचं ते असं गोडे बरं का, गारे बरं का, असं ओरडत ओरडत तो पूर्ण गल्लीतून यायचा. आणि त्याच्याकडे एवढी गर्दी व्हायची, काहीच नाही, अननस कट करायचा, त्याच्यावर मीठ टाकायचं, 1 रुपयात 4 पीस भेटायचे त्यावेळी, आता नाही भेटत. वा 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 वा. मी तर मुंबईतच वाढलेली आहे, त्यामुळे हे चाट आणि आयटम्स खूपच रोजचे होते. आणि त्यातून माझी शाळा आणि नंतर माझं कॉलेज हे दादर एरियात होतं. सो दादरमध्ये तर व्यवस्थित एका गल्लीत कुठे तुला सँडविचेस मिळतं, तर दुसऱ्या गल्लीत चाटसाठी फेमस आहे, तर अजून कुठेतरी भेळपुरी का अजून कुठेतरी मोमोज मिळतात, हे सगळं होतं. संध्याकाळी स्कूलमध्ये अगदी असं नाही, पण क्लासेस जेव्हा सुरू झाले किंवा कॉलेज जेव्हा सुरू झालं ना, तेव्हा एक साधारणपणे संध्याकाळी हे जर हा बेत झालेला आहे तर रात्री भूक नसायची. मग रात्री जर मी येऊन घरी कमी जेवलेली असेल तर आई म्हणे काय खाऊन आली आहेस. मग तिला तर कळायचंच की मी किती खोटं बोलले, तिला कळायचं काहीतरी बाहेरून खाऊन आलेली आहे, त्यामुळे आज काही नीट जेवली नाही आहे घरी असं. सो पण मला खूप आवडतं चाट आणि सगळंच, म्हणजे चाट आयटम्सच खूप आवडतं. पाणीपुरी आहे माझा फेवरेट आहे, मला आवडतं. पण ओके, हेल्थ रिझनसाठी मी रोज नाही खात, पण गिव्हन अ चॉईस आय डोंट माइंड इटिंग. म्हणजे इतकं मी तुला सांगू की माझं आत्ता जिथे मी राहते तिकडचं माझं जे जिम आहे ते फर्स्ट फ्लोअरला आहे आणि खालती असं सगळे ज्वेलर्स आहेत, स्टेशनरीची दुकान, आणि मध्येच ना एक छोटंसं चाटचं शॉप आहे. तर 1-2दा मी तिकडनं वर्कआउट करून खालती चाट खायला आलेली होती आणि मला ह्याचीच भीती होती की कुठून माझ्या ट्रेनरनी मला बघितलं जर का, तो म्हणाले की अहो मॅडम जरा तरी लास्ट ठेवा, आत्ता 1 तासभर तुमच्याकडनं वर्कआउट केलं आणि आत्ता तुम्ही शेवपुरी खाताय असं. पण नाही करत मी, पण कधीतरी येते वन्स इन अ वाईल, आपल्याला मनाला जर इच्छा होत असेल तर ती करावी आपण. इट्स नॉट अ बॅड थिंग. एका सिटिंगमध्ये किती पाणीपुऱ्या खाऊ शकता तुम्ही? नाही, आता हे बघ, आता ना मी पण हिच्यासारखाच गावातून आलेला आहे. सो आमच्या इथे ती प्रथाच नव्हती लहानपणापासून की
हे आयटम जाऊन, कारण आम्हाला परमिशनच नव्हती की बाबा असं खायचं. पण नंतर म्हणजे पुण्याला जेव्हा आलो मी शिकायला, तेव्हा मी कधीतरी असं जाऊन मित्रांसोबत वगैरे खायचो. पण अशी कधी स्पर्धा वगैरे लावली नाही. आणि मुळात मला ना पाणीपुरी हा प्रकार खूप कमी आवडतो. बाकी मी हे सगळं खाऊ शकतो, पण पाणीपुरी मला स्वतःला कमी आवडते. पण यस, मी 1-2 खाऊ शकतो. असं मी कधी शर्यत लावली नाही, चॅलेंज घेतलं नाही. पण चॅलेंज घेतलं तर चॅलेंज घेतलं तर मग करू शकतो. पण एका सिटिंगमध्ये किती पाणीपुऱ्या खाल्ल्या असतील? मी खाल्ले आहेत, म्हणजे असं मी नाही मोजू शकत, कारण हे अशी कॉम्पिटिशन अशी वरच्यावर होते माझ्यासोबत. माझ्या बाबांनाही खूप आवडते. सो आमच्याकडे असं आज काय चल जाऊन पाणीपुरी आणायचं, पाणीपुरीचं पॅकेट आणलेले. आता हल्ली तर गोड पाणी तिखट पाणी करणं इतकं सोपं झालेलं आहे. आणि तुम्हाला एकदा त्याचं ते प्रमाण कळलं की बटाटा उकडवला, मूग, बुंदी हे घेऊन आपण सहज एक 20-15 मिनटात आपण करू शकतो पाणीपुरीचं हे. सो आम्ही खूपदा केलेलं आहे. आणि मी असं फ्रेंडसोबत वगैरे पण गेली असेल तरी की भैया येऊ दे थांबू ना, हां, जोपर्यंत मी असं बास नाही म्हणत तोपर्यंत येऊ दे. सो माझ्याकडे असं काही आकडा नाही आहे, पण मी तरी एक 3 प्लेट वगैरे तर आरामातच खाऊ शकते. आणि मुळात पाणीपुरीमध्ये काय आहे, ते पुरीच्या आतमध्ये पाणीच असतं, जो जास्त आपण लिक्विड डाएटवरतीच असतो, सो तरी किती मॅक्स खाल्ल्यास? 60 6 प्लेट. एका प्लेटमध्ये 10 यायचं. चला येतो मीच येतो. नाही, आता जेवण केलंय जस्ट, नाही तर एवढं 100% गेलं असतं. म्हणजे जास्त दूर नाही, उस्मानपुरा इथं मेन चौक आहे, गोपाल टी पॉईंटपासून राईट साईडला गेलं की पुढच्या कॉर्नरवर आहे ना एक पाणीपुरीवाला आहे. आणि त्याची जी काही पाणीपुरी असते ना, म्हणजे पूर्ण डोळ्यातून कानातून पाणी हवा सगळं निघतं अशी पाणीपुरी असते. 60 पण तू काय चॅलेंज वगैरे घेतली होतीस का? उपाशी होतो सकाळपासून. उपाशी होतो पण. प्राजक्ता, तुझ्यापर्यंत हा प्रश्न आणू का, म्हणजे कॉम्पिटिशन वगैरे? नाही. क्या बात आहे. अंड्यांची स्पर्धा केली आहे, म्हणजे उकडलेली अंडी आम्ही किती तालमीत खाऊ शकतो अशी केली, पण पाणीपुरींची नाही केली का? मी 22 पर्यंत खाल्लेली अंडी उकडलेली. म्हणजे आमच्या तालमीमध्येच कंपल्सरी 10 अंडी खावीच लागत होती सकाळी, मग नाश्ता वगैरे होता. त्यामुळे म्हणजे सवयच आहे अंडी वगैरे खायची. मग आम्ही अशा कॉम्पिटिशन करायचो. ही कॉम्पिटिशन नाही मी केली. मी पण 15च्या वर नाही गेलो अंडी. हां, ही 22 म्हणजे 4च्या वर नाही गेलो. 3 किंवा 4 फार तर फार. अशा निमित्ताने बरंच काही गोष्टी कळतायत. म्हणजे 60 म्हणजे रेकॉर्ड कधीच मी विलक्षण काहीतरी. बरं, आता हे सगळं आलेलं आहे ते आपल्याला संपवायचं आहे. आणि ताई, तुला कुठेतरी वाईट वाटतंय का की असीम नाही आहे बाबा हे सगळं खायला, की तो सगळा व्हिडिओ बघेल तेव्हा काय? आवडलं असतं. हां, सो मालिकेतही अशा डेट्स आम्हाला बघायला आवडतील तुमच्या. आणि असेच तुम्ही जसे आहात तसेच राहा सगळे, आणि प्रेक्षकांना तसेच तुम्ही आवडताय. आणि हे आता पाणीपुरी आपण एन्जॉय करूया. सो मला तुला विचारायचं आहे की तुला किती चाट आवडतं किंवा तू किती, पण तरी प्रश्न आहे, उत्तर तर आम्हाला हवं आहे. तुला किती पाणीपुरी, कारण तूही मुंबईची आहेस, मला माहिती आहे की तूही चाट आणि अशा वातावरणात वाढलेली आहेस, म्हणजे यांचं मी समजू शकते. पण मग किती? हां, जर पाणीपुरी माझ्या आईने केली असेल तर 20, त्याच्यावर नाही. बाहेर कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी? हां, नाही ठीक आहे, पण ह्यातलं मी एखादीच खाईन, बाकी सगळं ही सुका पाणी आहे. चला आपण खाऊया आता. थँक्यू सो मच. आणि त्यांची मजा मस्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि मालिका पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच. आम्ही असीमलाही घेऊन येऊ, बिचारायला हे सगळं खूप खायला आवडलं असतं. तो थँक्यू सो मच. आपण एन्जॉय करूया हे.